येतो मामी. हॅपी जर्नी. अरे श्रेयस तुझं ब्लॉग चॅनल चालू कर. येतो मामा. हॅपी जर्नी एन्जॉय झाला. टेम्परेचर कंट्रोल्ड असून पण इथं कबूतर आहे. ते आला कुठनं बाई, सगळं तर बंद आहे. तर लॉन्च ॲक्सेस आम्हाला भेटले, जुळणा करून 3 तिकीटचं लॉन्च ॲक्सेस भेटलं आहे आम्हाला. आणि बरंच खायला आहे, तर चालू करू आता खायला. हे आहे आपलं स्टार्टर, मील नंबर 2. 6 प्रकारचे तिथं दही आहेत वेगवेगळे. आज लॉन्चमध्ये गर्दी लई कमी आहे, मागच्या वेळी लई होती. मील नंबर 3 वॉटरमेलन पास्ता सूप. व्हेज आहे बरे, आळणी वाटाले खरे व्हेज आहे. भाई MBBSचा रिझल्ट लागला काल आणि एवढ्या जणांनी विश केले, एवढ्या जणांनी, बापरे. मला मेसेज करून करून दम लागला एवढ्याचा. आत्तापर्यंत काल रात्रीपासून आत्तापर्यंत मी मेसेज कराल तो नुसता पोरांना. थँक्यू लई प्रेम दाखवला. थँक्यू गाईज सगळ्यांना परत एकदा. तर गाईज आपला एक व्लॉग पेंडिंग आहे लोणावळ्याचा फ्रेंड्ससोबतचा, तो एक टाकायचा आहे मला. आणि ही जी सिरीज आहे ही थायलंड सिरीज आहे, तर एन्जॉय करा बघा. मी काहीच प्लॅन केले नाही, जे केले ते पप्पांनी केले. आणि जेवढे पण पप्पांना त्यांचे फ्रेंड्स आणि पेशंट्स जे जवळचे आहेत ते सगळे विश केलेत. जर त्यांनी व्लॉग बघत असले तर त्यांना पण थँक्यू. हां बस एवढंच. तर तुम्ही एन्जॉय करा ही सिरीज. स्टे ट्यून्ड. 6 दिवस 6 सलग ब्लॉग आणि फुल एन्जॉयमेंट असणार आहे आपली. मला पण एक्झॅक्ट काय स्पॉट्स वगैरे काहीच माहीत नाही, मी पण ब्लँकच चाललो आहे. आणि जे काय केले ते पप्पांनीच केले, तर बघू आपण. हा ना, त्याला वजन पेलत नसतं. Just to please remain काय करा seated. गे ब्लॉगला. सभी यात्रियों से निवेदन है कि वे अपने स्थान पर बैठ जाएं. लँडेड सेफली. बसता काय. हे दुबईचं आहे आणि आत्ताचं थायलंड. तर काहीच रूम अलॉट झाली आहे आम्हाला आणि येऊन ठेवून गेले. चांगली रूम आहे, एवढे आहे. फ्रीज आहे, हे जरा बारीक सारीकमध्ये आवरायला. TV 2 आहेत. एअरपोर्टच्या जवळच होती रूम आणि वॉशरूम आहे. एअरपोर्टच्या जवळच होती रूम, त्यामुळं लगेच चलतच आलं. 300-400 मीटरवर होतं. आणि आता जाऊन काय तर खातो पहिला, मग बाकीचं. चला. इथं व्हेज भेटतच नाही, व्हेज भेटतच नाही बाबा. सगळं नॉनव्हेज, पोर्क बिर्क, चिकन विकन, प्रॉन्स बीन्स. त्यामुळं शेवटी 7-Elevenमधनं हे आणले 2-3 लेज पुडा खाऊन झोपणार आहे. अवघड आहे. स्पंदन म्हणजे शिर्टी गावच्या हृदयाची स्पंदन जोडणारा आणि अक्युआट गावची नाळ जोडणारा स्पंदन. तुला तर काय कळतं की काय होईल आता. स्पंदन रूपी चिरंजीव स्पंदन. स्पंदनाची घोडदौड सहज सोपी झालेली नाही, खरं तर ती अखंड प्रयत्नातून झालेली आहे. MBBS ही केवळ पदवी नसून जिथे माणुसकीचा झरा आटलेला आहे, तिथेच उदयास आलेला एक डॉक्टर रूपी स्पंदन. मला लक्षवेध झाल्याची श्वास मोकळा होतो असं म्हणतात. जन्म मृत्यूच्या प्रवासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्पंदन आहे. स्पंदन एक नाव आहे. शरीराची क्षणचित्रे, छायाचित्रे टिपून प्रतिमा पटलावरती निरीक्षण नोंदणारी ती एक शोध प्रक्रिया आहे. मानवी शरीराची संरचना शोधून चिकित्सा करणं आणि रोग निदान करून त्यावर व्यापक औषध शोधणे म्हणजे गुंतागुंतीची उकल प्रक्रिया होण्यासाठी मेडिकल सर्जन चिकित्सा उपचार या कार्यप्रणालींचा स्पंदनातून मनावर आणि शरीरावर होणारी टिप्पणी तीच शोधण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अत्युत्तम पदवी स्पंदन चौगुलेंनी मिळवली.
व डॉक्टर प्रज्ञा उदय चौगले यांच्या पुण्याईच्या शिदोरीतून ही शिदोरी समाज म्हणून जोडणारा वारसा आपल्यामुळे येतो. प्रयत्नाच्या पराकाष्ठीने ते पूर्ण करून स्पंदनने यशाची उंची गाठली. सकाळ सकाळी उठून मायखाव बीचच्या एअरपोर्ट पॉईंटवर आले. तिथनं विमान लई जवळ असते, तुमच्या जवळ नवडतेले फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्ट. तिथनं असं विमान जाते मस्तपैकी. कम्युनिकेशन बॅरियर एवढं जास्त आहे तिथं, म्हणजे ती त्यांना इंग्लिश येत नाही आणि आपल्याला ती काय कळत नाही आणि ती तोंडातल्या तोंडातलंही बोलतात. त्यामुळं लय अवघड होते सगळं कम्युनिकेट करायचे. समुद्र लय डेप्थ आहे एकदम, कसले लाटा आहेत बाबा. ब्लॉगर पूर्ण तयार. इथं आहे. कसं आहे विमान, ते हळू चालले. लय मोठा आहे विमान त्याच्या कम्पॅरेटिव्हली. लीगल वीड शॉप. ह्यो गडी आमच्यावर आहे गाडीत. रवी शास्त्री असता तर कमेंट्रीमध्ये कसं म्हणलं असतं, इट्स अ ह्यूज वन. बिग बुद्धा. आणि हे ड्रोन उडवायला आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला. भारी मूर्ती जवळनं अजून भारी दिसेल. आणि इकडं फुकेट सिटी आहे पूर्ण, लई मोठं आहे, भारी दिसते. एकदम उंचावर आहे त्यामुळं अजून भारी दिसते. असं सगळं आहे, जोरात आहे एकदम. तरी सिटी टूरला तुम्हाला टॅक्सी भेटते इथं. त्याची एकाला 600 रुपये कॉस्टिंग आहे जवळपास. तर त्याने 5-6 जागे फिरवतात. ते आपण कवर करूच कुठं कुठं फिरणार आहे, कारण मला बी नाही माहीत. आणि ह्यो कोण आहे, ह्यो पुतळा कोणाचा आहे, ह्यो बुद्धाचा आहे, तर ह्यो कोण आहे, रक्षक आहे वाटतं त्याला. बुद्धाजवळनं जोरात दिसायला आहे, पण त्याच्यावर डिटेलिंगच नाही. त्याच्या डोक्यावर जरा डिटेलिंग आहे, पण याच्यापेक्षा महाराजांच्या पुतळ्यावर जरा जास्त डिटेलिंग वाटली मला सिंधुदुर्गच्या. सगळीकडं गंडवागंडवी चालू असत्या, कुठं बी जावा. काढाक ते वरचं नारळ पाणी 180 रुपयाला आहे, खरं गार आहे. एक हत्ती 2 हत्तीला खायला घालायला आहे. काय हावऱ्यासारखं खायला. अरे घे तर. कसा आहे, 3 हत्ती आहेत, 3 गणला. हत्तीचं झालं आता टायगर पार्क. आता बघू टायगर म्हणजे मी आता भेटतो माझ्या भावांना भेटतो जरा. भाई टायगर मनातल्या मनात म्हणला असेल आली पिडायला मला, फोटो काढायला झोपू बी देत नाहीत म्हणणार. ते धरल ना बाळा, तो अंगठा आहे ना, अंगठा काढायला अख्खा सोडून. तिथला सीन काय आहे माहीत आहे का, तिथं गर्दा लई कमी आहे आणि टुरिस्ट एज्युकेटेड आहेत. एवढाच फरक आहे भारत आणि इथल्यामध्ये. बाकी घरं सगळ्यांना व्यवस्थित जागा आहे, काय अपार्टमेंट नाही, काय नाही. लोकसंख्या कमी आहे. आपली लोकसंख्या कमी झाली ना चांगलं होईल. बघा ह्याच्यापेक्षा भारी आपल्या इथं मंदिर आहेत की आरामात. लय भारी भारी मंदिर आहेत आपल्या इथं. आता जरा ऊन कमी झाले, वातावरण जरा चांगलं आले. किती स्वच्छ आहे,
स्वच्छता जोरात आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, कोण चप्पल चोरत नाही इथं काढलेलं. नाही तर चप्पल गेलं ना, मी लय भारी चप्पल उचलायचं डोक्यात आहे माझ्या. जर माझं गेलं तर ते उचलतो ते कोपऱ्यातलं भारी दिसायला. बुद्धा तर ठीक आहे, आणि गांधीजी काय करायला बाकी सोडून आला काय. तेव्हा बुद्धा तिथं होतो आम्ही मगाशी. आणि आता इथं आहे. भारतात असतं तर रोपवे काढलं असतं इथनं आणि 200-200 रुपये घेतले असते. कोण कोण मंदिरात काम करणार. काय भारी मांजर आहे. इथंच नाही काजू टेस्टिंगला आहे. जमलं फक्ताचं खातो इथं. 17 फ्लेवरचे काजू आहेत. 17 फ्लेवरचे काजू लय भारी आहे. हे कॅशू बार लई जोरात लागत होतं. हे घेतले आणि धूप एक घेतले लागंदर करायचं. ते मम्मी लागणार होतं. हनी बी फार्म बघू आता काय भेटते इथं. अरे भाई You want to see the queen bee? It's longer. Did she move the big hand? She moved inside the clump. She's so shiny. Do you not afraid? You can hold it. Do you want to hold? पण मग कितीला का असं ना, दुकान भारी आहे. ऑर्गॅनिकच्या नावाखाली काय बी विकतात बाबा. म्हणजे चांगलं असेल पण मला एवढं पुरवडत नाही ना. ओल्ड टाउन फुकेट. पिक्चरमध्ये दाखवतात तसंच आहे. जरा एस्थेटिक जास्त आहे. रस्ता दिसतो, बिल्डिंग छोटे आहेत, त्यामुळे जरा भारी वाटते. काय भारी वातावरण आहे रात्रीचं. खायचे स्टॉल, कपड्याचं स्टॉल. DJIचं ॲक्शन DJIचं ड्रोन आपण घ्यायला आलतो सेंट्रल फुकेटला. अरे केवढा मोठा मॉल आहे. सगळे ब्रँड्स आहेत. 3च फ्लोअरचा मॉल आहे. खरं सगळे ब्रँड आहेत. सगळे A to Z. कुठलंच नाही असं नाही. डिओर पण आहे. DJI. चला घेऊ आता ड्रोन. मेन कन्फ्युजन या 2 ड्रोनमध्ये व्हायला आहेत आपल्याला. Neo 2 जोरात आहे पण त्याचा फ्लाय मोर कॉम्बोच्या पेक्षा DJI फ्लिपचा फ्लाय मोर कॉम्बो भारी वाटायला मला. तर फायनली एक माईक, एक गिम्बल आणि ड्रोन लिटोचा बेसिक आपल्याला जेवढं लागतं तेवढं 3 तर घेतले. बघू आता किती यूज होते. तर आजचा व्लॉग आपण डे 1 आणि डे 2चा एंड करत आहे. डे 3साठी स्टे ट्यून्ड. अजून मजा येणार आहे आणि भरपूर फिरणार आहे आपण. आता गिम्बल घेतल्यावर स्टेबिलिटी अजून चांगली दिसेल आणि भारी दिसेल. गोप्रो वापरून मी आयफोनमध्येच करालो. तर येस, बाय.